नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी अगदी जाळीदार असे घावणे बनवणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने. तर पहा, एका टोपामध्ये मी या ठिकाणी 1.5 वाटी असं तांदळाचं पीठ घेते. पहा, 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्ये पाणी घालणार आहे. तर यामध्ये मी पाणी किती घालणार आहे ते शेवटी सांगते. तर साधारण मी 4 कप पाणी या ठिकाणी घातलेलं आहे. पहा, आणि छान असं त्याची गुटाळ्या मोडून घ्यायचे पहिले आपल्याला. घावण्याचं पीठ एकदम असं पातळ असतं. पहा, अजून यामध्ये मी पाणी टाकते, थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तर पहा, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपली. हे पहा, अगदी पातळ देखील नाही, ताकाप्रमाणे. तर 4 वाटी पाणी मी या ठिकाणी घातलं आहे. मीठ असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. मिनटं भिजत ठेवू. चटणीची तयारी बघूया आता. मीठ घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या, थोडंसं लसूण, अद्रक, थोडंसं फुटाण्याची डाळ, जिरं, खोबरं आणि कोथिंबीर. तर तवा तापायला ठेवला होता मी. तवा छान असा गरम झाला की बाजूने असं घावून आपल्याला सोडून द्यायचं. पहा, तवा छान गरम होऊन द्यायचा आहे. त्याला तेल लावून घेतलं होतं मी. एका बाजूने व्यवस्थित तवा आपल्याला घावून छान शेकून द्यायचे. घावण टाकताना पुन्हा एकदा ते हलवून घ्यायचं व्यवस्थित. सारखं चिकटतात पीठ खाली, त्यामुळे. तर पहा, एका बाजूने छान खरपूस भाजलं की दुसऱ्या बाजूने इकडे शेकून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित. छान अशी जाळी पडलेली आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त अशी जाळीदार घावणं झालेले आहे. पहा, मी अजून 2-3 काढून दाखवते तुम्हाला. दुसऱ्या बाजून देखील शेकून झालेलं आहे आपलं. आता मी याला फोल्ड करून घेते, हे डिशमध्ये काढून घेते. पहा, मस्त असं शेकून झालेलं आहे आपलं. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहा, काढून घेऊयात. दुसरं घावण टाकून घेऊया आता त्याच तव्यामध्ये. त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि बाजूनी साईडने असं घावण सोडायचं, शेवटी मध्ये आणायचं. पहा, टाकून झालेलं आहे घावण आपलं. आता याला गॅस मोठा करते आणि घावण टाकताना गॅस मोठाच ठेवायचा आपल्याला. मोठ्या गॅसवरच छान असं मस्त घावण टाकून घ्यायचं आणि त्याने जाळीसुद्धा छान पडते. तर पहा, दोन्ही बाजूनी छान असं मस्त घावण भाजलेलं आहे. आणखी एक घावण मी टाकून घेतलेलं आहे. पहा, ते देखील दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आपल्याला. पहा, अशा पद्धतीने आपले जाळीदार घावणं आणि त्यासोबत मस्त चटणी तयार झालेली आहे. पहा, तुम्हाला चहासोबत आवडत असेल तर चहासोबत देखील खाऊ शकता, खूप चविष्ट लागतात चहासोबत. तर पहा, मी आता याला काढून घेते आणि डिशमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते. पहा, एकदम भारी वाटत आहे. चटणी देखील छान झालेली आहे आपली. मस्त छान जाळीदार अशी घावणं तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.